या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। निवडणुकीत विरोधी पक्षाचा प्रचार करून लय पुढारपण करत होता असे म्हणून झालेल्या बाचाबाचीतून एका तरुणावर कोयत्याने वार करण्यात आला। ही घटना गांधीनाथ रंगजी शाळेसमोर रविवारी मध्यरात्रीनंतर घडली। बालाजी सुरेश भिंगारे, वय 32, राहणार घर नंबर 74, मराठा वस्ती, भवानीपेठ असे सशस्त्र हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे। या प्रकरणी 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्राणघातक हल्ल्याने कोयता पुन्हा एकदा चर्चेत आलाय। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी: नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचा प्रचार केल्याचे कारण पुढे करून तुला लय मस्ती आली आहे का, तुला बघून घेतो असे म्हणून ऋत्विक भिंगारे याने मध्यरात्रीपूर्वी बालाजी भिंगारे यास शिवीगाळ केली। त्यानंतर बालाजी भिंगारे आणि त्याचा आत्तेभाऊ अमोल कुंदूर हे चहा पिण्यासाठी रात्री 11:15 वाजता राहत्या घराकडून शिवाजी महाराज चौकाकडे 2 दुचाकींवर बसून गेले। 12:30च्या सुमारास चहा पिऊन घराकडे परतत असताना ऋत्विक भिंगारे आणि अन्य साथीदारांनी हातात लोखंडी कोयता घेऊन धाक दाखवून उभयतांना अडवले। अवघ्या 2-3 दिवसांपूर्वी कोयत्याने हल्ला करून तरुणाची हत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच हा प्रकार घडला आणि कोयता पुन्हा चर्चेत आला। यावेळी ऋत्विक भिंगारे याने तुला लय मस्ती आली आहे का, तुझी वाटच बघत होतो, आता तुला खलास करतो असे म्हणत शिवीगाळ करत त्याच्या हातात असलेल्या कोयत्याने डोक्यात मारत असताना बालाजीने स्वतःच्या बचावासाठी डावा हात पुढे केल्याने डाव्या हातास गंभीर दुखापत होऊन हाड मोडले। त्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या इतरांनी मिळून बालाजी आणि त्याचे नातेवाईक कुंदूर यास काठीने आणि लोखंडी रॉडने सर्वांगास मारहाण केली। या प्रकरणी दाखल फिर्यादीनुसार फौजा चावडी पोलिसांनी ऋतिक भिंगारे, यश भिंगारे, तुषार भिंगारे, संतोष भिंगारे सर्वजण राहणार काशी कापडी गल्ली, पश्चिम मंगळवार पेठ, सोलापूर आणि त्यांच्यासोबत अनोळखी 4 इसमांविरुद्ध भारतीय दंडविधान संहिता कलम 326, 324, 506, 143, 147, 149 यासह भारतीय हत्यार कायदा 425 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।